माझ्या सेव्हिंग्सच्या अकॉर्डिंगली सांगते की अंदाजे मला 3.5 लाखच्या वरती इन्कम जो आहे तो मी एप्रिल मंथमध्ये जनरेट केलेला आहे. डिलिव्हरीची डेट काय आहे त्या साईडला ठेवलंय कन्स्ट्रक्शनचं सामान. इकडे मग ह्यांची खेळणी वगैरे ठेवल्यात बाहेर. इथे फर्निचरचं पण काम चालू आहे. मग फर्निचरचं पण थोडं मटेरियल ठेवलंय. मोबाईल हां मी या जर गोष्टी करू शकते तर तुम्ही एखादी तरी गोष्ट जी आहे ती नक्कीच यातली करू शकताय. आणि किरण मॅडम म्हणतात की मॅडम तुम्हाला आज लेक्चर घ्यायला जमणार नसेल ना तर मी लेक्चर घेते, तुम्ही निवांत झोपा. काय करतेस? नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर लास्ट कम्युनिटी पोस्ट आणि लास्ट व्हिडिओवरती तुमचे जितके कमेंट्स आलेले आहेत पॉझिटिव्ह कमेंट्स, तर खरंच खूप ग्रेटफुल मला वाटतंय की एक चांगली युट्यूब फॅमिली जी आहे तर ती मिळवलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे सगळ्यांचे जे विचार आहेत तर ते खूप चांगले आहेत. आणि तुमच्या मनामध्ये भरपूर प्रश्न रिलेटेड या प्रेग्नन्सीबद्दल किंवा डिलिव्हरीबद्दल होते, तर त्याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवावा असं वाटलं. तर भरपूर जणांचे प्रश्न होते की डिलिव्हरीची डेट काय आहे किंवा डिलिव्हरी झाल्यानंतर आता काम जे आहे ते बंद करणार का किंवा ब्रेक घेणार आहे त्याच्यामध्ये किंवा काळजी घे विशेषतः, असे भरपूर तुमचे कॉमेंट्स आले होते. तर त्याचीच उत्तर देण्यासाठी आज मी एक सेपरेट व्लॉग जो आहे तर तो शूट करते. तर सगळ्यात पहिला डेट काय आहे तर डेट जी आहे तर ती दिलेली आहे 24 जून. बट कालच माझं चेकअप झालेलं आहे आणि काल डॉक्टरनी सांगितलेलं आहे की त्यांना नाही वाटत की इतके दिवस घेईल 24 जून पर्यंत. तर डिलिव्हरी डेट मे एंडिंग और जूनची मिड वगैरे अशी असू शकते, ते आपल्यावरती नसतं तर असू शकते. त्यामुळं आय डोंट नो. तर माझ्याकडे आता फक्त 1 महिना आहे काही प्लॅनिंग्स वगैरे असतील कामाशी रिलेटेड तर ते करण्यासाठी. तर अजून तुमचे प्रश्न होते की ब्रेक घेणार का. आता ब्रेक घ्यायची मला अशी काही फारशी गरज नाही आहे, कारण माझं जे काम आहे तर ते व्यावसायिक दृष्टिकोनातून आहे. आता हा एक व्यवसाय आहे, ती एक एजन्सी आहे, आपली अकॅडमी आहे. तर त्याच्यामध्ये मी अशा आता गोष्टी किंवा असं प्लॅनिंग अशी सिस्टीम मी तयार केलेली आहे गेल्या काही दिवसांमध्ये की इथे मला जरी मी फिजिकली नसले ठीक आहे तर मी फक्त मॉनिटर करू शकते सगळ्या गोष्टी की व्यवस्थित होतंय का, सगळं क्वालिटी वगैरे व्यवस्थित जाते का, सगळ्यांना प्रॉब्लेम कोणाला काही येत नाही आणि जर येत असेल तर काय सॉल्व्ह होतोय का. तर या सगळ्या गोष्टी मी फक्त मॉनिटर करू शकते फोनवरून. आणि जे आता टीम मेंबर्स आहेत तर ते अगदी सपोर्टिव्ह आहेत. किरण मॅडम तर दुपारी कॉल करतात आणि किरण मॅडम म्हणतात की मॅडम तुम्हाला आज लेक्चर घ्यायला जमणार नसेल ना तर मी लेक्चर घेते, तुम्ही निवांत झोपा. तर इतक्या सपोर्टिव्ह टीम मेंबर्स मला देवाच्या कृपेने जे आता ते मिळालेले आहेत. तर अजून काय हवं आहे एखाद्याला, कोण बोलतंय कोणाला फोन करून की मॅडम तुम्ही रेस्ट घ्या आणि मी लेक्चर घेते, मी क्लास घेते. तर इतक्या छान छान गोष्टी किंवा इतकी छान छान लोक माझ्या लाईफमध्ये आलेली आहेत, यूट्यूबच्याच माध्यमातून आलेली आहेत. त्यामुळे खरंच मी स्वतःला खूप ग्रेटफुल समजते. जस्ट अ सेकंड. तर माझं काम जे आहे तर ते मी जरी नसले फिजिकली तरी चालू राहण्यासारख्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे काम बंद तर अजिबात होणार नाही आहे. उलट आता नवीन बॅचेस ज्या आहेत तर त्या सगळ्या बॅचेस अनाऊन्स झालेल्या आहेत. जसे की ग्राफिक डिझायनिंगचे जे बॅच आहेत तर ते 19 मेला, आता फोटोशॉप 5 मेला चालू होतोय, स्पोकन इंग्लिश 12 मेला, सोशल मीडिया मॅनेजमेंट ज्याच्यामध्ये फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब आणि मेटा बिझनेस सूट आणि व्हॉट्सअप बिझनेस हे टोटल 5 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म शिकवले जातात. तर हे क्लासेस जे आहेत तर ते 13 मेला चालू होत आहेत. तर मेचे सगळे बॅचेस जे आहेत तर ते अनाऊन्स झालेले आहेत आणि त्याच पद्धतीने लेक्चर्स जे आहेत तर ते घेतले जातील. त्याच पद्धतीने तुमचे जे काही डाऊट्स वगैरे असतील तर ते त्याच पद्धतीने त्याच क्वालिटी मेंटेन करून जे आहे तर ते सॉल्व्ह केलं जाईल. तर इतकी स्ट्रॉंग सिस्टीम जी आहे तर ती आम्ही आता बनवलेली आहे. सोबत रेकॉर्डिंग्स काय तुम्हाला मिळतातच सगळे, सो दॅट तुम्ही नंतर प्रॅक्टिस करू शकताय किंवा असाइनमेंट्स वगैरे काय करायचे असतील तर रेकॉर्डिंग्स लागतात. तर ते सगळं सिस्टीम बनवलेली आहे. तर आता हा 1 महिना आहे तर या 1 महिन्यामध्ये थोडंसं माझं प्लॅनिंग चालू आहे की अजून 1-2 कोर्सेस मी ऍड करते याच्यामध्ये. मोबाईल व्हिडिओ एडिटिंग, कारण माझ्या भरपूर स्टुडंट्सची रिक्वेस्ट होती की व्हिडिओ एडिटिंगचा जो पार्ट आहे तर तो त्यांना शिकायचा आहे आणि स्पेशली मोबाईलवरून व्हिडिओ एडिट कसं करायचं तर ते हवं आहे. तर जर मला पॉसिबल झालंच तर व्हिडिओ एडिटिंगचं पण पार्ट मी हे करणार आहे, ॲड करणार आहे, तो पण कोर्स ॲड करणार आहे. आणि कसं आहे तर रेकॉर्डिंग मला थोडेसे करून ठेवावे लागतात, लेक्चर्स वगैरे जे काय आहेत ते. तर रेकॉर्डिंग सध्या तर या इथे हॉलमध्ये वगैरे यूट्यूबचे व्हिडिओज होतात रेकॉर्ड, बट याच्या रेकॉर्डिंग्स जे असतात ना आपले लेक्चरचे जे काय रेकॉर्डिंग्स असतात ना तर ते होत नाहीत. काय करतेस? हां चला चला नको 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 आज चल. बस इथे
बाबा वरती आहेत, बस इथे, बस खाली बस. तर लहान मुलं घरात असलीत की स्पेशली असं असतं. त्यामुळे मला खूप ग्रेटफुल ब्लेस्ड आहे मी की मला वर्क फ्रॉम होमचे ऑप्शन्स जे आता ते अवेलेबल झालेत आणि यांच्याकडे लक्ष देत या ज्या गोष्टी असतील तरी मॅनेज करते. लहान मुलं म्हटल्यावरती काहीही घेतात, काहीही खातात, कुठेही जातात आणि 24 तास त्यांच्याकडे मॉनिटर करत बसायला लागते, बघत बसायला लागते. त्यामुळे लेक्चर इथे रेकॉर्ड काय करता येत नाहीत. लेक्चर रेकॉर्डिंगला एकदम शांत वरती स्टुडिओचं काम चालू आहे आपल्या. तर लवकरच मी तुम्हाला स्टुडिओ जी आहे ती दाखवेन. कारण माझं असं थोडंसं प्लॅनिंग आहे की या आठवड्याभरात जर स्टुडिओ झाली तर माझ्याकडे एक 20-25 दिवस मिळतात आरामामध्ये आणि 20-25 दिवसात मी भरपूर काम करू शकते. खूप रेकॉर्डिंग्स वगैरे असतील तर ते करून ठेवू शकते आता सध्या या कंडिशनमध्ये. कारण गिरीजा आणि राशीकडे बघायला लागतं, त्यांचे बाबा पण असतात कारण घरातच काम चालू आहे, आमचंच घरातलं कन्स्ट्रक्शन चालू आहे. त्यामुळे ते इथेच असतात आणि जर इन केस कधी गरज पडली तर मी माझ्या मम्मीला सुद्धा बोलवते. त्यामुळे मला असं काही टेन्शन नाही आहे फारसं. फक्त लहान बाळ आल्यानंतर थोडं मला बोलता येणार नाही आहे जास्त, म्हणजे बोलायचं नसतं ना, कमी बोलायचं असतं, कान वगैरे बांधायचे असतात, नाहीतर नंतर त्रास होतो त्याचा. त्यामुळे ॲटलिस्ट एक 15 दिवस तरी मला थोडीशी विश्रांती जी आहे ती घ्यावी लागते. आणि यस नक्कीच त्यामुळे थोडंसं प्री प्लॅनिंग जे आहे ते केलं ना तर भरपूर गोष्टी पॉसिबल होतात. तर मला भरपूर मुलींचे किंवा भरपूर लेडीजचे मेसेजेस येतात की प्रेग्नेंट आहे, 9वा महिना चालू आहे आणि असं वाटत नाही आम्हाला की आम्ही कोर्स कम्प्लीट करू आणि मग आता करू की नंतर करू. तर असे भरपूर गोंधळून गेलेले असतात. तर मला असं वाटतं की जर मी या कंडिशनमध्ये, या सिच्युएशनमध्ये विथ 2 बेबीज अँड एक प्रेग्नन्सी जर मी इतके क्लासेस स्वतः घेऊ शकते, इतके स्टुडंट्स मी हँडल करू शकते, एजन्सी मी चालू केलेली आहे, यूट्यूबचं कॉन्टेंट मी क्रिएट करते, तर मी या जर गोष्टी करू शकते तर तुम्ही एखादी तरी गोष्ट जी आहे ती नक्कीच यातली करू शकताय. कुठलीही तुम्हाला जी काही आवडेल किंवा ही गोष्ट नसेल याच्या व्यतिरिक्त एखादं काम असेल ॲज अ करिअर जर तुम्ही चूज केलेलं आहे तर नक्कीच तुम्ही त्याच्यामध्ये हे करू शकता, पार्टिसिपेट करू शकता. फक्त जर तुम्ही डिलिव्हरीच्या फेजमधून जाताय, प्रेग्नन्सीच्या फेजमधून जाताय तर करिअर असं काहीतरी चूज करा की असं म्हणजे कॉन्स्टंटली एका जागेला बसून काय करायचं. जसं की टेलरिंग कामं वगैरे अजिबात करू नका, काही पॅकिंगचं वगैरे असेल तर तसली काहीच कामं करू नका. असं तर माझं काम कसं आहे, मोबाईलशी रिलेटेड आहे, ठीक आहे. तर हा फोनवरती मी सिम्पली काम करत असेल तर मी सिम्पली इथे पण बसू शकते. थोडा वेळ जर मला कंटाळा आला किंवा मला ह्या पोझिशनमध्ये कम्फर्टेबल नसेल तर थोडा वेळ मी बेडवरती झोपून सुद्धा मोबाईल ऑपरेट. हां बाबा वरती गेल्यात पिल्लू, नंतर येतात, थोड्या वेळात येतात तुला घ्यायला. तर त्या कंडिशन्समध्ये सुद्धा मला फोन वापरता येतो. तर मी माझ्यासाठी एक असं करिअर चूज केलेलं आहे सो दॅट की सगळ्या गोष्टी एकदम सॉर्ट होतील. तर असं काहीतरी चूज करा की तुम्हाला जास्त त्याच्यामध्ये कष्ट ॲड करावे लागणार नाहीत. कारण प्रेग्नन्सी म्हटल्यावरती म्हणजे सुरुवातीला काही फारसा त्रास होत नाही, बट आता एक तुमची बेली म्हणजे एक छोटा बाळ पोटात घेऊन कंटिन्युअसली एका जागेला तुम्ही बसू शकत नाही. मला ॲक्च्युली आता हा मी 15-20 मिनिटाचा व्हिडिओ बनवते तरी पण मला थोडंसं मूव्ह करावं लागते, कारण कॉन्स्टंटली एका जागेला इतका वेळ जर बसला ना तरी पण त्रास होतो. त्यामुळे असं बसायचं वगैरे कॉन्स्टंटली एका जागेला तर अशी काही कामं करू नका, निवांत राहा. आणि मोस्टली ट्राय करा की कम्प्युटर लॅपटॉपवरून किंवा मोबाईलवरून ट्राय करा. कम्प्युटर लॅपटॉपला आपण कॉन्स्टंटली तुम्हाला एका जागेला बसायला लागते, त्यामुळे मोबाईलवरून काय काय करता येतंय ना तर अशी कामं सर्च करा. मी एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की कोणती कोणती कामं तुम्ही आहेत ती फोनवरून करू शकता. तर फोनवरून मी आता या दोघींकडे बघत सुद्धा कुठेही बसून काम करू शकता. तर मी एक इथे फोटो इन्सर्ट करते, तुम्हाला अटॅच करते. तर एक मी आता हे नवीन चालू केलेलं आहे, एक आयडिया मला आली की मी काय करणार आहे आता सिम्पली फोनवरून. तर आता अकॅडमी वगैरे असेल तर ते थोडासा पार्ट जो होता तो किरण मॅडम वगैरे बघतात, तर माझ्याकडे आता थोडासा वेळ राहील तर मी काय करायचं असं प्लॅन करत होते. कारण शांत तर मी बसू शकत नाही, आता सुद्धा नाही आणि डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा नाही. तर मग माझ्या डोक्यात आलं की भरपूर असे व्यवसाय आहेत ज्यांना ग्राफिक्स डिझाईन करून लागतात, जसे की इंस्टाग्रामचे पोस्ट असतील, स्टोरीज असतील, बिझनेस कार्ड्स असतील. तर मी एक कॉम्बो पॅकेज डिझाईन केलेला आहे ज्याच्यामध्ये मी इंस्टाग्रामची पोस्ट, एक स्टोरी आणि एक बिझनेस कार्ड असे टोटल 3 डिझाईन्स मी बनवून देणार आहे 500 रुपीजला. फक्त स्पेशली लेडीजसाठी करायचं असा माझा प्लॅन होता, बट आता इनिशियल स्टेजला मी सगळ्यांसाठीच देणार आहे ही जी सर्व्हिस आहे ती. कारण मी हे सगळे डिझाईन्स माझ्या फोनवरून अगदी तास-दीड तासाच्या आतच बनवू शकते आणि तास-दीड तास काम करून जर मला 500 रुपीज मिळत असतील तर नक्कीच चांगलं आहे. कारण या स्टेजमध्ये आपल्याला असं वाटतंय की प्रेग्नेंट आहे त्यामुळे काम बंद करायला हवं, बट तसं नसतं. जर तुम्ही एका पॅशनेट स्त्रीला विचारलात तर हे जे आहे तर हे माझं फ्युचर आहे,
ही गिरिजाची असेल, राशी असेल किंवा हे बाळ असेल फ्युचर आहे आणि आपण त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी घेतलेली आहे आणि त्यांच्यासाठी आपण जे काय काय करू शकतो, जितकं करू शकतो तर तितकं आपल्याला करायचं असतं. आणि त्याच्यासाठी नक्कीच किती जरी तुम्ही होय म्हटलात किंवा नाही म्हटलात तर पैसे हे सगळीकडेच लागतात. मुलांना चांगलं शाळेत शिकवायचं आहे. आता गिरिजासाठी आम्ही स्कूल वगैरे चेक करतो. स्कूल जर तुम्हाला चांगले शिकवायचे असेल तर फीज आले, त्यानंतर बाकीच्या भरपूर गोष्टी येतात. तर तिला इंजिनिअरिंग करायचं आहे, मेडिकल करायचं आहे, नंतर भविष्यासाठी सुद्धा सेव्हिंग्स वगैरे आपल्याला करावे लागतात. कारण एक रिस्पॉन्सिबिलिटी आपली आहे, आपल्या मुलांची आपल्यावरती आहे. त्यामुळे नक्कीच तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या असतील ना त्या मॅनेज कराव्या लागतात. त्यामुळे मला तर असं वाटतं की म्हणजे एखादं बाळ आपल्या पोटामध्ये ज्यावेळी वाढतं ना तर त्यावेळी आपल्याला एक मोटिवेशन मिळते, एक इन्स्पिरेशन मिळते, काहीतरी करायचं आपल्या बाळासाठी असेल. ॲटलिस्ट कोणासाठी जरी नाही केलं ना एका स्त्रीने तर ती आपल्या बाळासाठी काहीही करू शकते. त्यामुळे नक्कीच अशा काहीतरी गोष्टी आपण ट्राय केल्या पाहिजेत सो दॅट एक फायनान्शियली इंडिपेंडन्स आपल्याला येईल आणि त्याच्यातून आपल्या मुलांचं फ्युचर ते चांगलं होईल. कारण मी तुम्हाला सांगते, आता मला एक्झॅक्ट माहिती नाही कारण मी फोन चेंज केला आहे. या फोनमध्ये माझं कार्ड जे आहे तर ते मी घातलंय. इकडे याच्यावरती सगळे बँकेचे मेसेजेस येतात बघा. तर हा जो फोन आहे ना माझा जुना फोन आहे. तर इकडे सगळे बँक्स वगैरे ऍड होते माझे, पण याच्यामध्ये अजून मी काय ऍड केलेलं नाही आहे. त्यामुळे एक्झॅक्टली स्टेटमेंट मला एप्रिल महिन्याची मिळालेली नाही आहे. कारण मी तुमच्या सोबत दरवेळी शेअर करत असते ना मला किती पैसे मिळाले, की या महिन्यामध्ये किती मी इन्कम जनरेट केला वगैरे. तर मला स्टेटमेंट एक्झॅक्ट मिळालेलं नाही आहे. पण मी माझ्या सेव्हिंग्सच्या अकॉर्डिंगली सांगते की अंदाजे मला 3.5 लाखच्या वरती इन्कम जो आहे तर तुम्ही एप्रिल मंथमध्ये जनरेट केलेला आहे. मार्च 15 टू एप्रिल 15 असं डेटमध्ये 3.5 लाखच्या वरती, 3.5 लाखाच्या वरती इन्कम जो आहे तर तुम्ही लास्ट मंथमध्ये जनरेट केलेला आहे. तर एक्झॅक्ट त्याची स्टेटमेंट आल्यानंतर मी तुम्हाला सांगेन की कशा प्रकारे मी बिझनेस प्लॅन तो केला आणि कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या मेथड्सनी हे जे पैसे होते तर ते मी कमवलेले आहेत. आणि वर्क फ्रॉम होमच आहे, मोबाईलवरूनच मी करते. कधी जरी लागला तर लॅपटॉप सुद्धा मी यूज करते असं नाही, पण मोस्टली मोबाईलवर माझी ही जी कामं असतील तर ती करते. तर मग आता थोडंसं मी वेगळं काहीतरी करायचं म्हटल्यावरती मग मी ग्राफिक्स जे आहे ना तर ते थोडंसं ट्राय करायचं म्हटलं तर मी तुम्हाला इथे फोटो शेअर करते. तर त्यांना मी एक छान असा रील बनवून दिला, व्हिडिओ रील होता आणि एक फोटो मी त्यांना बनवून दिला. टीव्ही आता नाही लावायचा, माझं बोलून झाल्यावरती लावायचा. टेडी बिअर घेऊन ये, टेडी बिअर. तर मी त्यांना फोटो बनवून दिला सिम्पली. तर फोटो पण मी अटॅच करते, पण त्यांनी मला जितकं सांगितलं होतं ना मग त्याच्यामध्ये 1-2-3 गोष्टी मी ॲडिशनलच त्यांना बनवून दिले. तर सिम्पली असं असतं आणि सिम्पली फोनमधून अगदी इझी मेथडनी तुम्ही सिम्पली कुठलेही डिझाईन्स, कुठलेही ग्राफिक्स जे असतील ना तर ते बनवू शकताय, इझिली बनवू शकताय आणि पाठवू शकताय. तर मी साधारण 1-1.5 तासामध्ये फोटोजचा पार्ट होता तर तो केला आणि दुसऱ्या दिवशी 1-1.5 तासामध्ये रील्सचा जो पार्ट होता तो केला आणि चार्जेस मी त्यांना 500 रुपीज लावले दोन्हीचे मिळून. मी चार्जेस कमीच लावते. माझे कोर्सेस असतील किंवा माझे कुठलेही सर्व्हिसेस असतील सामान्य माणसांना घेता आले पाहिजे तर अशा प्रकारचे चार्जेस मी त्यांना लावत असते. तर हे एक आपण ऍड करतो. मी इकडे पोस्टर ऍड करते तुम्हाला आणि कम्युनिटीला पण पोस्ट करते. हा जो राशी टेडी बिअर दे, टेडी प्लीज बॉल. ती सारखी बाहेर जाते. मी दरवाजा ओपन ठेवला म्हणजे थोडंसं नॅचरल लाईट येते ना तर त्यामुळे रेकॉर्डिंग करायला सोपं जात आहे. बट तिला तिकडे खेळणी ठेवल्यात तिची बाहेर आणि झालं असं की वरती आमचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. स्टुडिओ आपली लवकरच होते, मी स्टुडिओ तुम्हाला दाखवेन. तर स्टुडिओ रूमचे कन्स्ट्रक्शन चालू आहे. आता फक्त विंडो लावायची राहिली आहे, गिलावा वगैरे राहिला आहे. तर ते मी तुम्हाला लास्टला अटॅच करेन याच व्हिडिओमध्ये. तर थोडंसं शांत वातावरणामध्ये रेकॉर्डिंग करायचं असतं तर त्याच्यासाठी स्टुडिओ जो आहे तो आपण चालू केलेला आहे. वरतीच रूम आहे, वरतीच बेडरूम आहे, त्यामुळे बेडरूमला लागूनच केला सो दॅट रात्री वगैरे कधी मला वेळ मिळाला तर मी रेकॉर्डिंग करू शकते. कारण मोस्टली मी 2-3 वाजेपर्यंत काम करत असते रात्री आणि मग असं होतं की ह्या तर दोघी झोपलेल्या असतात त्यामुळे रूममध्ये तर मला काहीच काम करता येत नाही, पॉसिबल नसतं. त्यामुळे काम करायला मला खाली यावं लागतं आणि आता होतं असं की मला खाली रात्री 1-2 वाजता काम करायला मी बसते. काम करायला काय नाही, मग वरती जाताना मला भीती वाटते. त्यामुळे म्हटलं की थोडंसं स्टुडिओ वरतीच बांधून घ्यावा सो दॅट मला वरच्यावर सगळं कामं जे आता ती करता येतील आणि थोडंसं पुढच्या म्हणजे 2-3 महिन्याचं जे काय आहे माझं बाळ झाल्यानंतर मला वेळ बाळाला द्यायचा आहे, महत्त्वाचा असणार आहे तो जो वेळ आहे तर तो मला थोडासा मॅनेज करता येईल माझ्या आत्ताच जर मी थोडंसं त्याच्यासाठी प्रिपेअर असले तर. कारण मग पाण्यात पडल्यावरती मग पोहायला शिकण्यापेक्षा जर सुरुवातीलाच तुम्ही थोड्याशा प्रिपरेशन थोड्या करून ठेवल्यात तर बेटर राहतंय आपल्यासाठीच. तर त्याच्यासाठी हे प्रिपरेशन जे आता ते मी करून ठेवलेलं आहे.
तर आय होप की जर तुम्ही सुद्धा माझ्यासारख्या फेजमधून जाताय तर प्लीज क्विट करू नका. जितकं तुमच्याकडून होतं तुमच्या ह्याच्या फिजिकल कंडिशन्सवरती डिपेंड करेल. मी स्कूल लाईफमध्ये मी भरपूर स्पोर्ट्स खेळलेली आहे, मी प्रचंड ॲक्टिव्ह असते आणि आता ह्या 2 मुलींमुळे तर खूपच ॲक्टिव्ह असते. इकडे एक पळतं तिकडे एक पळतं. लोकांना असं वाटतं की रेस्ट घ्यावी, पण तसं काहीच नाही आहे. फुल 9व्या महिन्यापर्यंत अगदी डिलिव्हरीला जाईपर्यंत रेस्ट जी आहे ती मला मिळणार नाही आहे. आणि डॉक्टरनी पण मला सांगितलं होतं दुपारी थोडंसं झोपत जा, थोडंसं विश्रांती घेत जा, बट ते मलाच पॉसिबल होत नाही आहे. कधी तर मी घेते एक छोटासा नॅप जो आहे तो मी घेते, नक्कीच घेते, बट काम जे आहे ते फर्स्ट प्रायोरिटी मी कामाला देते आणि मला तेच आवडतं ॲक्च्युली. तिथे तेच केल्यावरती मला मेंटली छान वाटतं, पीस मिळतो आणि मग त्यामुळे मला वाटतं की जे आपल्याला मेंटली पीस देतं तर तेच करावं. तर त्यामुळे तुमचं फिजिकल कंडिशन्स, तुमचे मेंटल कंडिशन्स सांभाळा आणि ज्या काही गोष्टी तुम्ही करताय तर त्या नक्कीच करा. फक्त करा, काहीतरी करा, काहीतरी प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला छोटे मोठे प्रयत्न करा. हळूहळू मोठे मोठे स्टेप्स जे असतील तर ते आपण घेऊ शकतो. तर आय थिंक तुमचं हे कन्फ्युजन सॉल्व्ह झालं असेल की मी माझ्या कामामध्ये ब्रेक घेणार नाही आहे किंवा स्टॉपसुद्धा करणार नाही आहे. उलट अजून 2-3 वेगवेगळे प्रोग्राम्स मी ॲड करत आहे, तर ते सगळे तुम्हाला लवकरच आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील. फक्त एवढंच होतं की यूट्यूब चॅनलचा थोडासा कॉन्टेंट चेंज होतोय. थोडासा मला आता कॉन्टेंट शोधण्यासाठी वगैरे वेळ मिळत नाही आहे. त्यामुळे तुम्हाला वर्क फ्रॉम होम आयडियाजचे जे काही व्हिडिओज असतील ना तर ते आठवड्यातून 1 किंवा 2 मिळतील आणि बाकी प्रोडक्टिव्ह डेली व्लॉग्स मी बनवायचा प्रयत्न करणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. तर नक्कीच तुम्हाला हे व्लॉग्स म्हणजे मी कसं मॅनेज करते, वेळ टाईम मॅनेज असेल, मुलं असतील किंवा माझं काम असेल तर कसं करते, तर कशा पद्धतीने डेली रुटीन असतंय आणि काय काय मी दिवसभरामध्ये करते, तर या गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करायला नक्कीच आवडतील. तर तुम्हाला हे व्हिडिओज बघायला आवडतील का, तर येस प्लीज कमेंट करून सांगा. जर आवडत असतील तर खाली व्लॉग्स म्हणून कमेंट करा, तर नक्कीच मला समजून जाईल की तुम्हाला माझे व्लॉग्स बघायला आवडतील असं. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि पुन्हा एकदा थँक्यू सो मच, तुम्ही इतके पॉझिटिव्ह कमेंट्स केले आणि जे काही माझे फिलिंग्स होते ॲज मॉम, ॲज टू बी असं जे काही फिलिंग्स होते तर ते तुम्ही समजून घेतले आणि खरंच थँक्यू सो मच. कीप सपोर्टिंग. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. आय थिंक आता जर मी व्लॉग्स चालू केलेत तर डेली व्लॉग्स तुम्हाला बघायला मिळतील, सगळे व्लॉग्स तुम्हाला बघायला मिळतील. त्यामुळे आणि थोडेसे सेटिंग नाही, थोडंसं मी हे करणार. आता फक्त काय झालं माहिती आहे का, थोडंसं इकडे कन्स्ट्रक्शन चालू आहे ना वरती, त्यामुळे थोडंसं सगळीकडे असं पसारा वगैरे आहे. काय करतेयस आकर? इकडे थोडं हे वरून असं कन्स्ट्रक्शनचं सामान पडतं, तिकडे त्या साईडला ठेवलंय कन्स्ट्रक्शनचं सामान. इकडे मग ह्यांची खेळणी वगैरे ठेवल्यात बाहेर. इथे फर्निचरचं पण काम चालू आहे, मग फर्निचरचं पण थोडं मटेरियल ठेवलंय. त्यामुळे नक्कीच मी तुमच्या सोबत प्रोडक्टिव्ह व्लॉग्स जे असतात ते नक्कीच शेअर करण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. रामकृष्ण हरी.